अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी एक दिवसीय गुरुपौर्णिमा महोत्सवाला आज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीर्थस्थापना व सामुदायिक ध्यानाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी दिव्यांचा लख्ख प्रकाश विविध आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आली होती। सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर बुधवारी हजारो गुरुदेव प्रेमींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुस्थानी ठेवून आदरांजली अर्पण केली। या दिमागदार सोहळ्यात तमाम गुरुदेव प्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती। ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीला यावेळी अभिषेक करण्यात आला। गुरुदेव प्रेमींनी गुरुमाऊलीला आदरांजली वाहताना गुरु नाम की नैया हमें भव दुख से तरवाएगी, गुरु कृपा नहीं पड़ी सड़क पर मेरा मैं जानू, बीज न बोए जाते सड़क पर मेरा मैं जानू अशी एकापेक्षा एक सुमधुर सुहाय वंदनाने राष्ट्रसंतांची भजने सादर करण्यात आली। शकाच्या ध्वनी निनादनाने व राड उदाच्या धुपाने वातावरणात वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते। सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमानंतर आश्रमाच्या महाद्वारावर नवी कोरी भगवी पताका अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने फडकविण्यात आली। भाविकांना गुरुतत्वाशी जोडण्यासाठी तसेच गुरूंना साक्ष ठेवून सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय हितासाठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन गुरुकुंजात केले जाते। पहाटे 4 वाजता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील यांच्या हस्ते पूजन करून सामुदायिक ध्यानाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी सामुदायिक ध्यानावर चिंतन व्यक्त केले। दुपारी 12 वाजता योगेश गावंडे यांचे सुमधुर वाणीतून गुरु महात्म्य या विषयावर प्रवचन करण्यात आले। गुरुकुंजात दिवसभर सुरू असलेल्या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित गुरुकृपा नहीं पड़ी सड़क पर यासह विविध लोकप्रिय खंजरी भजने सादर करण्यात आली। गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आज भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून हजारो भाविकांनी या निमित्त महाप्रसादाचा लाभ घेतला। गुरुकुंजात दरवर्षी आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाची सांगता सामुदायिक प्रार्थनेने करण्यात आली असून याकरिता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ व गुरुपौर्णिमा महोत्सव समिती प्रमुख यांनी अथक परिश्रम घेतले। सर्व मंडळींना सप्रेम जयगुरु। मी किशोर अगडे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये विदर्भातील आणि विदर्भाच्या बाहेरील अनेक कलावंतांनी आपली या ठिकाणी गुरु महाराजांच्या चरणी हजेरी दिली। अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला। सोबतच भव्य प्रमाणामध्ये महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। त्या महाप्रसादाचा पण आस्वाद बहुसंख्य लोकांनी घेतला आणि शेवटी या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक प्रार्थना
राष्ट्रवंदना आणि जयघोष यामुळे करण्यात आली आणि अतिशय सुंदर पद्धतीनं हा दिवसभराचा कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता झाली. जय गुरु.